नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी आपला रमेश सारथी. गौराराजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, आपण अगदी सोप्या रीतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत. अगोदरच्या क्लासमध्ये नाम आणि त्यांचे प्रकार, सर्वनाम आणि त्यांचे प्रकार हे आपण पाहिलं होतं. शब्दांच्या जातीमध्ये जे नाउन आणि प्रोनाउन, नाम आणि सर्वनाम आहेत हे खूप महत्वाचे आहेत बेटा, अत्यंत महत्वाचे आहेत. कारण का नाउन आणि प्रोनाउन, नाम आणि सर्वनाम हे सब्जेक्ट म्हणून वापरतो आपण, कर्ता म्हणून वापरतोय, आणि तसेच कर्म म्हणून वापरतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरतोय. आणि तसेच आता जे टॉपिक आपण घेतोय, आता जे विषय घेतो आपण, ते आहे बेटा ॲडजेक्टिव्ह, विशेषण. हे देखील वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स, महत्वाचे जे शब्द आहेत त्याच्यापैकी हे पण एक आहे. कारण काय, हे जे विशेषण म्हणजे आपण बेटा अगोदर शिकलो, पार्ट्स ऑफ स्पीच जेव्हा आपण शिकलो होतो तेव्हा पाहिलं, an adjective is a word that describes a noun or a pronoun. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जे शब्द असतोय त्याला विशेषण असे म्हणतात. हे आपण असे शिकलो बेटा. सो वेल, आता हे विशेषणाचे प्रकार, क्लासिफिकेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह्स आता बघूया बेटा. सो लेट्स कम द ॲडजेक्टिव्ह, क्लासिफिकेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह्स. लिहून घ्या बेटा मराठीमध्ये. विशेषणांचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण. विशेषणांचे वर्गीकरण. प्लीज राईट डाऊन. सो इथं मग कोणते कोणते क्लासमध्ये कोणते कोणते प्रकारचे विशेषण आहेत हे आपण बघूया बेटा. सो लेट्स कम. द फर्स्ट वन, पहिला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे बेटा गुण, गुण दर्शवणारा, आणि त्याला डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील म्हणतात बेटा. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक विशेषण. वर्णनात्मक विशेषण म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल वर्णन करणारा, किंवा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे नामाचा किंवा सर्वनामाचा गुण सांगणारा जे विशेषण असतो त्याला म्हणतो बेटा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. दुसरा बेटा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे परिमाण, म्हणजे जास्त, थोडं असं म्हणतो ना बेटा. थोडं आहे, जास्त आहे असं म्हणतो ना. सो दिस इज ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, परिमाणवाचक विशेषण बेटा. इथं हा परिमाणवाचक विशेषण मध्ये थोडं आहे, कमी आहे हे असतो बेटा. तिसरा बघूया ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नंबर म्हणजे इथं संख्या बेटा, संख्या विशेषण. आता संख्यामध्ये इथं तीन आहेत बेटा, डेफिनेट ॲडजेक्टिव्ह, इनडिफिनिट आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. म्हणजे निश्चित संख्या, इनडिफिनिट म्हणजे अनिश्चित संख्या, डिस्ट्रीब्युट म्हणजे विभाजित होणारी संख्या. हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये येतो बेटा. नेक्स्ट आता तिसरा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह बेटा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषण. काय म्हणतो बेटा याला? दर्शक विशेषण. तसेच पाचवा इंटररोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, प्रश्नार्थक विशेषण. आणि तसेच आता सहावा बेटा पोसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पोसेसिव्ह म्हणजे आपलं स्वतः दर्शवणे, संबंध दर्शवणे. इथं स्वामित्व दर्शक विशेषण असं लिहिलं बेटा. आणि नेक्स्ट सातवा बेटा एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह, परिणाम दर्शक विशेषण म्हणजे परिणाम दर्शवणे किंवा त्याच्याबद्दल जास्त सांगणे, हे एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहे बेटा. तर नेक्स्ट आठवा इथं आहे एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ह. एक्सक्लेमेशन म्हणजे मला माहिती आहे बेटा, आश्चर्य व्यक्त करणे, उद्गारवाचक विशेषण बेटा. सो हे 8 हे लिहून घ्या प्लीज. आणि आता एका एकाबद्दल आपण डिटेलमध्ये शिकूया. म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे काय, बघूया बेटा. सो द फर्स्ट वन ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह बेटा. आताच मी सांगितलं, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी इट मीन्स द ॲडजेक्टिव्ह विच शोज द क्वालिटी ऑफ ए नाउन ऑर ए प्रोनाउन. एखादी नामाचा किंवा सर्वनामाचा गुण दर्शवणारा जे विशेषण असतो त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं म्हणतो बेटा. तसेच डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह जर म्हटलं, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल वर्णन करणारे जे विशेषण आहे त्याला डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात बेटा. इथे एक्झाम्पल्स पहा. मी जे मराठीमध्ये सांगतो तेही लिहून घ्या प्लीज, आणि इंग्लिश मधले हे जे एक्झाम्पल्स आहेत ते पण लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 1 बेटा,
द रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. इथं रोज बेटा नाउन आहे, फ्लॉवर देखील नाउन आहे. रोज सब्जेक्ट म्हणून वापरला, फ्लॉवर ऑब्जेक्ट म्हणून वापरला. आताच मी सांगितलं बेटा, म्हणजे नाउन आणि प्रोनाउन्स हे खूप महत्वाचे शब्द आहेत. तसेच अब्जेक्टिव्ह पण आता अब्जेक्टिव्ह काय करतो, हे अब्जेक्टिव्ह रोजचं वर्णन करतो बेटा. जे रोज फ्लॉवर आहे, जे गुलाब आहे, ते कसं आहे, ब्युटिफुल फ्लॉवर, सुंदर फूल आहे. गुलाब एक सुंदर फूल आहे, असे हे ब्युटिफुल शब्द वर्णन करतो बेटा. सो ब्युटिफुल इज adjective of quality or descriptive adjective. दुसरा उदाहरण, महेश इज अ ब्रेव बॉय. महेश नाउन आहे बेटा, ह्याला सब्जेक्ट वापरलो. बॉय देखील नाउन आहे, ह्याला ऑब्जेक्ट वापरलो. कर्ता आणि कर्म, इथं हे जे महेश आहे, हे ब्रेव हे विशेषण आहे, महेशच्या वर्णन करतोय. महेश कसा मुलगा आहे, धाडसी मुलगा आहे. ब्रेव म्हणजे काय बेटा, धाडसी. सो ब्रेव इज adjective ऑफ क्वालिटी. महेश एक धाडसी मुलगा आहे, असा ह्याचा अर्थ होतो बेटा. दिस इज द वन. आता दुसरा बघूया बेटा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे इथं पाहिलं बेटा, परिमाणवाचक विशेषण, म्हणजे क्वांटिटी दर्शवतो, परिमाण दर्शवतो बेटा. किती आहे, जास्त आहे का, कमी आहे का, थोडं आहे, जास्त आहे, असे पाहिलं तर बेटा. एक्झाम्पल पहा, आय हॅव टेकन सम राईस. सम म्हणजे थोडं, मी थोडं भात घेतलं. काय म्हणतो इथं, आय हॅव टेकन सम राईस म्हणजे तांदूळ घेतलं नाही, याचा अर्थ होतो बेटा तांदूळ होत नाहीत, काय होते राईस म्हणजे भात. मी थोडं भात घेतलेलं आहे, असं हे याचा अर्थ होतो बेटा. आणि दुसरं एक्झाम्पल, गोपी टुक ऑल द मार्बल्स. सो इथं ऑल द मार्बल्स, सर्व गोट्या, म्हणजे ऑल इथं आहे. ऑल म्हणजे सर्व, ऑल म्हणजे काय बेटा इथं, सर्व. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे बेटा. थोडं आणि ऑल, दिस आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. सो नेक्स्ट द थर्ड वन, तिसरं बेटा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ नंबर किंवा न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह. हे न्यूमरल ऑब्जेक्टिव्हला बेटा न्यूमेरिकल ऑब्जेक्टिव्ह देखील म्हणतात बेटा. इथं लिहिलं आपण न्यूमेरिकल ऑब्जेक्टिव्ह. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ नंबर याच्यामध्ये आपण 3 पाहिलं बेटा. डेफिनेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नंबर किंवा डेफिनेट न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह, दुसरा इनडेफिनेट न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह, तिसरा डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे निश्चित संख्या दर्शवणारा, अनिश्चित संख्या दर्शवणारा आणि विभागलेले संख्या दर्शवणारा, अशा प्रकारे हे 3 बेटा इथं 3 प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहेत बेटा इथं. मग डेफिनेट मध्ये बघूया, 1 2 3 म्हणजे संख्या, निश्चित संख्या म्हणजे 1 2 3 4 5 10 50 100 1000 10,000, अशा प्रकारे निश्चित संख्या दर्शवतो, त्याला म्हणतो बेटा डेफिनेट न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह. आणि हे जे 1 2 3 जे आहेत बेटा, त्याला इंग्रजीमध्ये कार्डिनल नंबर्स म्हणतात. काय म्हणतात बेटा, कार्डिनल नंबर्स असे म्हणतात. नेक्स्ट, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 10th 50th 100th 1000th हे जे आहेत बेटा, हे देखील निश्चित आहेत, त्याला म्हणतात ऑर्डिनल नंबर्स म्हणतात. काय म्हणतात बेटा, त्याला ऑर्डिनल नंबर्स असे म्हणतात. दुसरा बेटा इनडिफिनिट, अनिश्चित, म्हणजे हे निश्चित नसतो बेटा, अनिश्चित असतोय. काय दिलं एक्झाम्पल इथं, फ्यू, सम, एनी, मेनी एटसेट्रा. फ्यू म्हणजे थोडे, सम म्हणजे थोडं, एनी म्हणजे कोणताही, मेनी म्हणजे खूप. अशा प्रकारे हे आहेत बेटा इनडिफिनिट न्यूमरल ऑब्जेक्टिव्ह, अनिश्चित संख्यावाचक विशेषण. आता इथं सी याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह नंबर मध्ये सी जे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऑब्जेक्टिव्ह मध्ये बेटा, ईच, ईदर, नेदर. ईच म्हणजे प्रत्येक बेटा, ईदर म्हणजे कोणताही, आणि नेदर म्हणजे कोणताही नाही. अशा प्रकारे हे बेटा हे डिस्ट्रीब्युटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहेत बेटा. सो वेल, आता आपण हे चौथं बघूया बेटा लगेच. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह, नाउन्स बद्दल जास्त माहिती दर्शवतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. पॉइंट आउट नाउन्स, नाउन्सला पॉइंट आउट करतो म्हणजे दर्शक सर्वनाम. एक्झाम्पल बघूया बेटा. इथं दिस, दॅट, दीज, दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक्झाम्पल्सला अजून क्लिअर होतोय. दॅट इज युअर बुक, दॅट इज युअर बुक. इथं दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह आहे बेटा. दॅट इज युअर बुक, हे ते तुमचं पुस्तक आहे, ते तुमचं पुस्तक आहे. दुसरा, दीज ग्रेप्स आर स्वीट. दीज, हे दीज आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. ग्रेप्स, हे जे ग्रेप्सला काय करतोय, दर्शवतोय, ग्रेप्स बद्दल जास्त माहिती देतोय. ग्रेप्स स्वीट आहे.
गोड आहेत, असे हे एक्झाम्पल आहे. दीज ग्रेप्स म्हणजे हे द्राक्ष गोड आहेत. दिस इज द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हिअर. वेल, नेक्स्ट पाचवा बघूया बेटा, इंट्रॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. मग काय करतात? इंट्रॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारतात बेटा. काय करतात ते? प्रश्न विचारतात. एक्झाम्पल्स बघूया. विच ट्रेन विल दे बोर्ड? ते कोणत्या गाडीमध्ये चढतात? असे विच ट्रेन, ह्या विच जे आहे हे इंट्रॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, हुज कार इज दिस? हुज कार, कोणाचा कार आहे? हे कोणाचा कार आहे, हे हुज इथं इंट्रॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दर्शवतो बेटा. नेक्स्ट पोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह शो पोसेशन म्हणजे आपल्या मालकी दर्शवतात बेटा. ते काय दर्शवतात? मालकी किंवा स्वतःचे दर्शवतात. एक्झाम्पल पहा, दिस इज माय होम. माय होम, इथं माय हे पोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे बेटा. इथं दिस इज माय होम, हे माझं घर आहे. दॅट इज युअर कॉलेज. युअर, इथं माय आणि युअर हे पोसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काम करतात बेटा. नेक्स्ट emphasizing adjectives. Emphasizing adjectives show more emphasis. Example बघूया बेटा. You are your own master. तुम्ही स्वतः तुमचे मालक आहात. स्वतः, हे जे स्वतः ओन आहे बेटा, emphasizing adjectives मध्ये मोडतोय बेटा. नेक्स्ट, this is the very book I want. This is the very book म्हणजे मला हेच पुस्तक पाहिजे होतं, दुसरं नाहीये. व्हेरी बुक म्हणजे तेच पुस्तक, असे इथं अर्थ होतो बेटा. म्हणजे पुस्तकाबद्दल एम्फसाइज करतोय, म्हणजे ते स्पष्टपणे जास्त हेच असे सांगतो बेटा इथं. नेक्स्ट आता शेवटचं एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह. एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह शो सरप्राईज, उद्गारवाचक विशेषण बेटा, म्हणजे अचानक जे घडतोय ते दर्शवतात. एक्झाम्पल्स ना अजून क्लिअर होईल. वॉच अन आयडिया सर, असे हे इथं आश्चर्य दर्शवतो. आणि दुसरं एक्झाम्पल आहे बेटा, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, हे उद्गारवाचक वाक्य आहे बेटा. वेल, नाव लेट्स सी फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह. विशेषण कसे तयार होतात हे आता आपण बघूया बेटा. फर्स्ट, फ्रॉम नाउन्स म्हणजे नामापासून विशेषण तयार होतं बेटा. बघूया कसं आहे ते. बॉय, बॉय म्हणजे नाउन आहे, विशेषण बॉईश. असे हे नाउन्स आहेत, ते पूर्ण विशेषण आहेत बेटा. केअर, केअरफुल. करेज, करेजियस. डर्ट, डर्टी. फुल, फुलिश. मॅन, मॅनली. एनवी, एनवियस. ग्लोरी, ग्लोरियस. लॉफ, लॉफेबल. प्ले, प्लेफुल. किंग, किंगली. स्टॉर्म, स्टॉमी. हे नाउन्स पासून ऍडजेक्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत बेटा. आणि दुसरा बघूया फ्रॉम वर्ब्स म्हणजे क्रियापदापासून विशेषण तयार होतो बेटा. काय होतो? क्रियापदापासून विशेषण तयार होतो. लेट्स सी. टाक, टाक म्हणजे बोलणे. टाक, टाकेटिव्ह. मूव्ह, मुव्हेबल. डिप्लोर, डिप्लोरेबल. कम्पीट, कॉम्पिटिटिव्ह. एज्युकेट, एज्युकेटिव्ह, एज्युकेशनल. एज्युकेटला दोन विशेषण आहेत बेटा, एज्युकेटिव्ह म्हणता येते, एज्युकेशन म्हणता येते. हेल्प, हेल्पफुल. ईट, एडिबल. पहा बेटा, ईटचा ऍडजेक्टिव्ह काय? एडिबल आहे बेटा. आपण म्हणतो पहा एडिबल ऑइल म्हणतोय. तसेच क्रिएट, क्रिएटिव्ह. डिटेक्ट, डिटेक्टिव्ह. टायर, टायरलेस. सीज, सीजलेस. काउंट, काउंटेबल. दिस आर द ऍडजेक्टिव्ह फाउंड फ्रॉम वर्ब्स. तिसरा बघूया बेटा, फ्रॉम ऍडजेक्टिव्ह म्हणजे एका विशेषणापासून दुसरा विशेषण तयार होतो बेटा. कसे बघूया. ट्रॅजिक, ट्रॅजिकल. व्हाईट, व्हाईटिश. रेड, रेडिश. ब्लॅक, ब्लॅकिश. ग्रीन, ग्रीनिश. हे पूर्ण ऍडजेक्टिव्ह आहेत, हे पण ऍडजेक्टिव्ह आहेत बेटा, हे पण विशेषण आहेत. दोन्ही विशेषण आहेत. आणि आता मोर एक्झाम्पल्स, अजून काही एक्झाम्पल्स आपण बघूया. वर्ड आणि ऍडजेक्टिव्ह, इकडे शब्द आहेत, इकडे विशेषण आहेत बेटा यांचे. ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंटल. आर्ट, आर्टिस्टिक. एक्सलन्स, एक्सलंट. डिस्पेअर, डिस्परेट. मेटल, मेटलिक. इंडस्ट्री, इंडस्ट्रियस. प्रोबेशन, प्रोबेशनरी. नेबर, नेबरली. इंट्रोडक्शन, इंट्रोडक्टरी. हेस्ट, हेस्टी. विट, विट्टी. वर्ड, वर्डी. हार्म, हार्मफुल. डिफियन्स, डिफियंट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, हे विशेषण तयार होतात.
आणि तुम्ही अजून जेवढं वाचाल, जेवढा अभ्यास कराल, तेवढं तुमचं नॉलेज वाढतं बेटा. मी नेहमी म्हणतोय, किमान दररोज एक इंग्रजी बातमीपत्र वाचायचं, इंग्रजी बातम्या ऐकायची, इंग्रजी बोलण्याची प्रयत्न करायची. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजी येतोय. ठीक आहे. वेल स्टुडंट्स, लेट्स स्टॉप हिअर. अजून एक धडे ना पुढच्या क्लासमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.